Hi, so now in this lecture we are going to see how to get area of square. So we already know square shape is like this, in which all the four sides of figure are equal. तर आपण क्षेत्रफळ काढणार आहोत, चौरसाचं क्षेत्रफळ. तर हे कसं काढलं जातं ते बघा. ऑल द साइड्स आर इक्वल, एल 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 या पद्धतीनं. सो दिस इज एल इज फॉर लेंथ. म्हणजे या पद्धतीनं एरिया काढणं म्हणजे क्षेत्रफळ काढणं. कोणाचा एरिया काढायचा तर या स्क्वेअरचा एरिया काढायचा आहे, इन विच ऑल द फोर अँगल्स आर राईट अँगल. दिस फिगर इज नोन ॲज स्क्वेअर. सो स्क्वेअर हॅज फोर साइड्स अँड ऑल आर इक्वल. हे लक्षात ठेवायचं. आता एरिया काढायचा किंवा क्षेत्रफळ काढायचं म्हणजे नेमकं काय, तर एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल्स टू, फॉर्म्युला असतो याचा, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर. साईडचा स्क्वेअर करायचा, किंवा यालाच आपण म्हणू शकतो, आता इथं आपण साईड एल मानलेली आहे, अँड दॅट्स वाय एल स्क्वेअर इज द फॉर्म्युला. सो एक्झाम्पल, सपोज side of square is 4 centimeter, then how much is its area, असा जर प्रश्न विचारला तर आपण त्याचं उत्तर काय लिहिणार आहोत. म्हणजे एखाद्या स्क्वेअरचा, एखाद्या चौरसाची बाजू जर 4 सेंटीमीटर असेल तर तिचा एरिया किती असणार आहे. त्याला आपण चौरस असं म्हणतो मराठीमध्ये. स्क्वेअर म्हणजे चौरस. तर ते एरिया कसं काढणार आहोत, तर एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर इथं आहे 4 सेंटीमीटर. सो 4 स्क्वेअर. या केसमध्ये एल किती आहे, एल इक्वल्स टू 4 सेंटीमीटर. त्याच्यामुळे साईड स्क्वेअर आपण घेतला, एल स्क्वेअर दॅट इज 4 सेंटीमीटर स्क्वेअर, दॅट इज इक्वल्स टू 4 स्क्वेअर म्हणजेच 4 × 4 दॅट इज इक्वल्स टू 16. आणि युनिट असतं सेंटीमीटर स्क्वेअर, कारण हे 4 सुद्धा सेंटीमीटर आहे आणि हे 4 सुद्धा सेंटीमीटर आहे. त्यामुळं याचं युनिट काय येणार आहे, सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये युनिट येणार आहे. सो एरिया ऑफ स्क्वेअर इज 16 सेंटीमीटर स्क्वेअर. अगेन सेकंड एक्झाम्पल, साईड इज इक्वल्स टू एल इज इक्वल्स टू, suppose it is 8 centimeter. So its area is equals to how much? So simple आहे, area of square is equals to L square, कारण साईड म्हणजेच L असते आणि L स्क्वेअर आहे 8 स्क्वेअर विच इज 64 सेंटीमीटर स्क्वेअर. इथे कायम लक्षात ठेवायचं, सेंटीमीटरमध्ये जर आपल्याला लेंथ दिली असेल तर युनिट एरियाचं हे सेंटीमीटर स्क्वेअर आहे. आता जर मी असं म्हटलं साईड इज इक्वल्स टू एल इज इक्वल्स टू 16 मीटर, एखाद्या स्क्वेअरची जर साईड 16 मीटर असेल तर त्याचा एरिया किती असणार आहे असा विचारला प्रश्न. सो हाऊ टू सॉल्व, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल्स टू एल स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू एल स्क्वेअर और साईड स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू 16 स्क्वेअर. सो विच इज इक्वल्स टू 256 मीटर स्क्वेअर. इथे युनिट मीटरमध्ये आहे, म्हणजे लेंथ मीटरमध्ये दिली म्हणून एरियाचं सुद्धा मीटर स्क्वेअर येणार आहे. जर लेंथ सेंटीमीटरमध्ये दिली तर एरियासुद्धा सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये लिहायचं असतं. असा एक सिम्पल टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आहे.